आज आहे ना मला जायचे पुण्याला. तर कार्तिकचे केस खूप वाढले, तर म्हणजे त्याला म्हटले की सलूनमध्ये जाऊन कटिंग करून आणते. तर मी आणि कार्तिक झाला, आणि कार्तिकच्या पप्पाला सांगितलं मी सकाळ सकाळ जाऊन त्याला कटिंग करून आण, पण त्यांना वेळ नव्हतं म्हणून ते गेले कामाला. ते बोलले की तू जाऊन कटिंग करून आण, त्याच्यानंतर मग तुमचं तुम्ही जावा म्हटले. आता मी केवढं लांब आहे तिथून इथं खाली अमरलक्ष्मी मला घ्यावं लागतं त्याला कटिंग करायला. म्हणजे बघा त्याचं कटिंग करते, त्याची शायनिंग तुम्हाला दाखवते त्यांनी कसं कटिंग करायला लावलं. हे बघा कसं कटिंग करा, शायनिंग तर एवढूसच आहे, मग शायनिंग ले मारते. त्याच्यानंतर फ्रेश झालं, डोकं वगैरे स्वच्छ धुतलं कारण की जायचं आहे मला. आणि त्याच्यानंतर कुठं जायचं आहे तिथं मग नंतर पुण्याला गेल्यानंतर तुम्हाला मी सांगते. त्याच्यासाठी डोकं असं स्वच्छ धुवून घेतलं, फ्रेश झाली आणि कपडे बॅगा भरवून घेते. हे बघा. तर कार्तिक म्हटलं की एक बॅग नको भरू, 2 बॅग भर, कारण की वजन खूप होते, मलाच वजन होते. त्याच्यानंतर कार्तिक म्हटलं की 2 बॅग भर. त्याच्यात बॅगेत ना थोडेसे त्याचे कपडे आणि मम्मीला 2 साड्या घेतल्या आणि 2 परकर घेतले आणि ते ठेवलेत, आणि बाकीचे कपडे आहेत ना माझ्या बॅगेत ठेवले. असे 2 बॅग घेतलेत. साडी आणि परकर आहे ना ते घेऊन जाऊन देते. तर तिला सांगणार आहे की घालू नको, कारण की मी ब्लाऊज शिवून देणार आहे. तर मग माझं ब्लाऊज कटिंग झालंय, शिवलं नाही, कटिंग बिटिंग करून ठेवलंय, शिवायचं आहे. त्याच्यासाठी ब्लाऊज फक्त ठेवलेत आणि साड्या आणि परकरच घेऊन जाणार आहे. मी पुण्यावरून आल्यानंतर मग दोन्ही ब्लाऊज शिवून ठेवते. तर माझी मम्मी पुढच्या महिन्यात आली ना तर मग ते देते तिला. तर आमचं कार्तिक बघा केस कटिंग केलं तर किती शायनिंग मारायला लागले. कार्तिकच्या पप्पाने तर सांगितलं की तुमचं तुम्ही जावा. 9:30-10 वाजता फोन आला की थांब मी येतो, जाऊ नको, 12 वाजता येणार आहे म्हटले. तर कार्तिकचे पप्पा 12 वाजता आला, तोपर्यंत मी तयार वगैरे सगळे करून घेतले, कपडे भांडी लादी सगळं केलं आणि साधं सिंपल असं तयार झाली. आणि आता मी निघालो. तर तुम्हाला मी स्वामींचं दर्शन दाखवते. हे बघा स्वामी समर्थाचं मंदिर आहे, दत्त महाराजांचं पण मंदिर आहे. तर हे आता मला जवळ, खूप जवळ झाले, 5 मिनटावरच झाले मला. तर मी खूप म्हणजे आनंदितच आहे, कारण की 5 मिनटावर आता स्वामी समर्थाचं मंदिर. आता पहिले तिकडे लय लांब लागे 10-15 मिनटं. 7 स्टारमध्ये आहे ना देऊळ बंद पिक्चर लागले. तर खूप चांगले म्हणतात, ते सगळं म्हणतात. मी पण बघणार आहे, मला पण खूप बघायची इच्छा झाली देऊळ बंद. इथं बघा दत्त महाराजाचं पण मंदिर आहे. त्याच्यानंतर आता तिकडून आहे ना शॉर्टकट बंद केला, आता फिरून जावं लागतं बघा इथून. तर हे बघा सर्कल आहे ना, तिथून फिरून जावं लागतं ह्याला म्हणजे स्टँडला. आणि ते पोस्टर लागलं तुम्ही बघितलं ना, त्याच्या पाठीमागे ना वसुंधरा गार्डन आहे, तिथं स्वामी समर्थाचं मोठं केंद्र आहे. तर आपलं फुटक्या तळापाशी पण आहे, राधिका रोडला पण आहे आणि वसुंधरा गार्डन पण मध्ये पण आहे. तर मी एकदा गेलती, तर परत एकदा गेली तर तुम्हाला अवजरो नक्की दाखवणार आहे स्वामी समर्थाचं केंद्र. तर इथं बघा संग्रहालय आहे इकडे, 2 मिनिटातच स्टँडला पोचणार आहे. तर कार्तिकचे पप्पा आलेत आम्हाला सोडायला. म्हटलं तर टेन्शनच गेलं, रिक्षा पकडा, तिथून परत अर्धा रस्त्यात उतरा, तिथून स्टँडपर्यंत चाला, टेन्शनच गेलं. आणि नेमकं म्हणजे कसं माहिती का, प्रत्येक वेळी कार्तिकचेच पप्पा येतात. हे 2-3-4 वेळा झालं की कार्तिकचे पप्पा नाही, कारण की दुपारचं आम्ही जात होते, नाहीतर त्यांना सुट्टी असलं की. मग ह्या वेळी काय झालं माहिती का, कार्तिकचेच पप्पा म्हटलं की चल मी तुला सोडायला येतो, म्हणते आले. तर धोंडा महिना चालू आहे, त्याच्यासाठी गर्दी किती आहे बघा. तर माणसं कसं धोंडा महिन्यात इकडचं तिकडे तिकडे इकडे जातात, त्याच्यासाठी गर्दी आहे. अर्धा पाऊण तासानंतर बस भेटली. का भेटली तुम्हाला सांगते, कारण की ना एसीची बस, पहिली साधी असते मग एसीची बस. आणि मला एसीची बस अजिबात जमत नाही, मला आवडत नाही ती एसीची बस. त्रास होतो मला एसीच्या बसमध्ये. त्याच्यासाठी आपल्या साध्या बसनेच ते परवडते मला. म्हणून ते अर्धा तासानंतर. इथं कसं झालं माहिती का, ते तिकीट काउंटर आहे ना, तिकीट काउंटरला तिकीट करायचं, सीट नंबरप्रमाणे आपल्याला सीट भेटते आणि लवकर पण पोचवते. आणि कुठं न थांबता डायरेक्ट स्वारगेट बस स्टँडला पोचवते. त्याच्यासाठी जाताना मी असं जाते आणि येताना कोणची पण बस पकडून येते. ती कशी बस सगळीकडे थांबत थांबत येते, आणि ही जाताना कुठं थांबत नाही, डायरेक्ट सरळ कात्रजला एक थांबते आणि त्याच्यानंतर मग स्वारगेट स्टँडला थांबते. जातानाच ह्या बसने जाते, पण दुसरं कोणचीच बस पकडत नाही. इथं स्वारगेट आणि सातारा अशी बस आहे ना तीच पकडते. आणि येताना मी कोणची पण बस पकडून येते, भरपूर बस लागते. फायनली इथं बघा स्वारगेट बस स्टँडला पोचलो. आता इथून आता बस पकडायची दुसरी, त्याच्यानंतर घराकडे जाण्यासाठी. आणि इथं बघा मी बाहेर नाही, आता समोर आहे ना मेट्रो ट्रेनचं मोठं स्टेशन आहे, तुम्हाला तर दाखवलं असेल, तर अजून एकदा तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्यानंतर इथं उतरला आणि इथून आता रस्ता क्रॉस करून जाणार आहे मी. तर इथं बघा आली रस्ता क्रॉस करून, आता इथून बस पकडणार आहे, मग इथून मग घराकडे जाणार आहे. तर फायनली परत आम्हाला बस भेटली, लवकरच भेटली बरं का. बस 5-10 मिनटामध्ये बस भेटली. आता इथून घरी जाणार आहे.
आणि इथं पण गर्दी नाही. नाही तर संध्याकाळ झाली की खूप गर्दी होते पुण्यात पण. आणि आत्ता गर्दी नाही आणि बसायला वगैरे सीट वगैरे भेटली. अजिबात गर्दी नव्हती. तर फायनली उतरलो आणि इथून आता चालत 5-10 मिनटं लागणार आहे. इथून चालत जाणार आहे घरी. सकाळी 7-8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजे 5-7 जास्त 6 वाजेपर्यंत गर्दी अजिबात नसते. 6च्या नंतर खूप गर्दी होते. फायनली मी आता घरी पोचली. हे बघा माझ्या बहिणीचा मुलगा, तो होता घरी. तर मम्मी थोडं कामानिमित्त जरा बाहेर गेली, तर ती परत आली. त्याच्यानंतर आम्ही चाललो आहे आता थोडंसं भाजी बिजी काही खरेदी करायला. कारण की माझी मम्मी आली तर म्हटली चला तुम्हाला दाखवते आता माझी मम्मी. हे बघा, तर माझी मम्मी आल्यानंतर आम्ही चाय वगैरे पिलो. ते काय तुम्हाला दाखवलं नाही. चाय वगैरे पिलं, फ्रेश झालं आणि मग माझी मम्मी, मी आणि कार्तिक आणि माझ्या बहिणीचा मुलगा आम्ही चौघं आता चाललो आहे आणि भाजी वगैरे खरेदी करायला. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या मम्मीच्या घरी आले की मला आंब्याचं काय खायला कमी नसते, पाहिजे तेवढे आंबे मला भेटतात ते. तर फायनली इथं भाजी वगैरे घेतली, टमाटर घेतलं. त्याच्यानंतर इथं बघा आंबे घ्यायला, इथं बघा आंबे घेणार आहे. तर माझ्या मम्मीच्या घरी आले ना, आंबा मला जे माझी फेवरेट आहे ना ते कसलंच कमी पडत नाही. आणि फायनली मग आंबे वगैरे घेतलं. त्याच्यानंतर चिकन घेतलं. चिकन काय घेतलं तुम्हाला सांगते, पुढे जाऊन तुम्हाला सांगते चिकन काय घेतलं. तर बघा इथं चिकन पण तयार झालं, डब्यात पॅक करणार आहे. त्याच्यानंतर इथं तो साईडला टोप आहे ना, त्याच्यात भात बनवला. तो भात पण तुम्हाला दाखवते. हे बघा भात पण बनवलं आहे. तर एका डब्यात चिकनचं भाजी भरलं, त्याच्यानंतर भात भरला. त्याच्यानंतर बघा आम्ही कुठं चाललो आहे, तर माझ्या मामीच्या घरी. तर माझ्या मामीने ते घर सोडून दुसऱ्या घरी आली राहायला, त्याच्यासाठी त्यांच्यासाठी जेवण घेऊन आलो आहे आम्ही. तर माझी मामी तर चांगलं आहे की आमचं जाऊ दे. ही बघा माझी मामी आणि माझ्या मामीचा मुलगा एक आहे, तो गेलाय जिमला. तर माझ्या मामीने नवीन शिफ्ट केलंय. तर हे बघा आणि कशी दिसते माझी मामी, माझी फेवरेट मामी भाचा. आणि ह्याच्यात माझं कधीच जमलं नाही, रोज माझं भांडण. मोठा झाला तुम्हाला दाखवते बघा, माझ्यापेक्षा उंच झालाय बघा. बघितलं का माझ्या मामीला. तर एवढे दिवस नाही दाखवलं, तुम्हाला आज दाखवते माझी मामी. आणि 3 नंबरची मामी आहे बरं का, आणि माझी खरंच फेवरेट आहे. घर आजच शिफ्ट केलं म्हणून म्हटले स्वयंपाक घेऊन जायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.